चुको न माझा मार्ग खरा, दुखो न कुणाचे मन जरा, गजानन कृपा करा. जय गजानन. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंना ज्यांनी जिंकले आहे त्यांनाच संत म्हणता येईल. ईश्वर ज्याप्रमाणे प्रत्येक प्राण्याचे धारण, पोषण आणि संवर्धन करतो तेच कृत्य संत करत असतात. म्हणूनच मानवाने संतांना प्रति ईश्वराप्रमाणे मानलेला आहे. 2026 मध्ये येत्या 8 फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिन आहे. त्यानिमित्ताने जर तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल तर ते कसं करावं हे पुढे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. जर तुम्ही एक दिवसीय पारायण करणार असाल तर रविवार दिनांक 8 फेब्रुवारीला गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी पारायण करू शकता. 3 दिवसीय पारायण करणार असाल तर शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारीपासून दररोज 7 अध्याय वाचावे. सप्ताह पारायण करणार असाल तर सोमवार दिनांक 2 फेब्रुवारीपासून दररोज 3 अध्याय वाचून पारायणाला सुरुवात करावी. जर तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी अध्याय वाचायला वेळ मिळणार नसेल तर आदल्या दिवशी अध्याय समाप्ती करून शेवटच्या 2-3 ओव्या प्रकट दिनाच्या दिवशी म्हणाव्या आणि पारायण समाप्ती करावी. पूजेला सुरुवात करत असताना शुचिर्भूत होऊन आधी गणपतीची पूजा करून नंतर जर गजानन महाराजांची मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक करून गंध, पुष्प, धूप, दीप अर्पण करून चौरंगावरती मूर्तीची स्थापना करायची आहे. मूर्ती नसेल तर फोटोला हळद, कुंकू, पुष्प अर्पण करून पारायणाची सुरुवात करू शकता. पारायण समाप्ती झाल्यानंतर महाराजांना पिठलं, ठेचा आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्य हा नेहमी कांदा, लसूण विरहित असावा. सोबतच गोडाचा शिरा सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. गण गण गणात बोते.